कसं वाटतंय हे सांगू तरी कोणाला? प्रत्येक क्षण मला तोच प्रश्न विचारतो, का? हे माझ्याबरोबरच का घडलं? मी का बोलू शकले नाही? कसं विसरायचं? कसं? हॅलो मॅडम, मला वाचवा. मला भीती वाटते की मी स्वतःला काहीतरी नुकसान करून घेईन. अगं का? मला हा स्ट्रेस सहन होत नाहीये. याला सामोरं कसं जाऊ कळत नाहीये. शांत हो तू आधी. पण मला खात्री आहे की तुम्हीच मला ह्यातून बाहेर काढाल. हो हो, मी आहे तुझ्यासोबत. मॅडम, मला तुमच्याकडे योग लावायचंय. हो, मला माझ्या मैत्रिणीने सांगितलं की मॅडमांना कॉल कर, त्या करतील सर्व ठीक. बरं वाटेल बघ तुला. तू शांत हो आधी. काळजी करू नको. तू का स्ट्रेस मध्ये आहे मला नाही माहिती, पण एक लक्षात ठेव, कुठलीही परिस्थिती जेव्हा आपल्या पुढे येते आणि ती कशी हँडल करायची, कशी हाताळायची माहित नसलं ना, की टेन्शन येतं. आणि मग आपण ती नवीन कला शिकतो, ती परिस्थिती हाताळण्याची. बहुतेक ते शिकण्यासाठी ही परिस्थिती आली असेल, येत असावी. परमेश्वर आपल्या बरोबर वाईट नाही हो देणार. सर्व ठीक होईल. तू ये उद्या क्लासला. मी सुट्टीवर आहे, पण बाकी टीचर्स असतील. काळजी घे तू. त्या एका कॉलनी मला माझ्या कोशातून बाहेर काढायला मदत केली. हळूहळू एक गोष्ट लक्षात आली की खऱ्या अर्थात तिला माझी नाही, तर मला तिच्या या फोनची गरज होती. मी स्वार्थी तर होत नाही, स्वतःच्या दुःखाला, त्रासाला कवटाळून तर बसत नाही. हे अगदी बरोबर की मला माझा वेळ हवाच होता. प्रश्न माझा तर उत्तरही माझेच हवे. पण इथे सगळं उमगायला लागलं. प्रश्न माझा होता, पण प्रश्न निर्माण करणारा तोच. उत्तर मला हवे होते, पण उत्तर देणाराही तोच. त्यांनी सोपवलेल्या या कार्याला पूर्ण करण्यात आपला पूर्ण वेळ जायला हवा, पण स्वार्थापोटी कर्मापासून स्वतःला दूर ठेवायला लागले. त्या ईश्वराला प्रश्नाचे उत्तर मागण्यासाठी सर्वांपासून डिस्कनेक्ट व्हायचे ठरवले होते. पण याच सर्व स्टुडंट्स बरोबर कनेक्ट होऊन यांच्याच माध्यमाने मला उत्तर मिळणार हे कळायला लागले. मिळायचे तेव्हा मिळेल
पण आपला स्वधर्म सुटायला नको, थांबवायला नको. मी माझ्या कर्तव्यापासून लांब जाणे किंवा कर्माला नाकारणे बरोबर नव्हे. काही दिवसांआधी इथे बसणं तर दूरच, मला श्वास घेणेही अवघड होत होते. पण आज या प्रत्येकाच्या डोळ्यात मला माझं प्रतिबिंब दिसतंय. त्यांच्या प्रश्नांमध्ये मी माझे उत्तर शोधले. त्यांच्या दुःखांतून मी स्वतःचा आनंद ओळखला. योग म्हणजे काय? फक्त व्यायाम नाही, श्वासाचं नियमन नाही, आत्मनचं ब्रह्मण बरोबर एक होणं. जेव्हा आपल्या आतला ईश्वर मिळायला लागतो तेव्हा चराचरात बसलेला ईश्वर हा उमगायला लागतो आणि मग आपण जोडले जातो त्या सुप्रीम पॉवर बरोबर, त्या ईश्वर तत्वाबरोबर, त्या ब्रह्मांडाबरोबर. उत्तर हे समस्येतच असतं, पण आपण ते शोधायला थांबतो का? आपलं ते आपणच शोधायचं असतं. मीही तेच केले आणि आज तुम्हाला सगळ्यांना तेच सांगणार आहे. जगात कुठलंच दुःख हे कायम राहत नाही. फक्त विश्वास ठेवा स्वतःवर आणि त्या ईश्वर तत्वावर आणि पुढचं पाऊल उचला. कर्म थांबलं ना की आपण हरतो बघा. म्हणून कर्म करत राहा, पुढे चालत राहा, कारण उत्तर सापडण्यासाठी कर्माची गरज असते. मॅडम, तुमच्या मार्गदर्शनाशिवाय मी कधीच यातून बाहेर पडले नसते. तुम्हीच मला आधार दिला. आज तुमच्यामुळेच मी इथे आहे. तुझ्या कर्मातच तुझं उत्तर होतं. आम्ही फक्त माध्यम ठरलो. आणि हो, तुझा तो फोन हा माझा वळणबिंदू ठरला. थँक्यू. स्वतःला शोधण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे इतरांच्या सेवेमध्ये स्वतःला हरवून टाकणे.